हॅलो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बघितलं डीडीएल कमांड मधल्या क्रिएट टेबल आणि अल्टर टेबल कमांड. आता आपल्या डीडीएल मधल्या पुढच्या 3 कमांड बघायच्या आहेत, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम. बरोबर. तर आता आपण या 3 कमांड्स बघणार आहोत डीडीएल मधल्या. काल कोणती पाहिली आपण? याच्या अगोदर पाहिली आपण क्रिएट, अल्टर. आज आपल्याला कोणत्या बघायचे आहे? ड्रॉप, त्याच्यानंतर ट्रंकेट आणि रिनेम. मी परत रिपीट करतो की डीडीएल कमांड कशासाठी वापरल्या जात्या? टेबलवर किंवा स्कीमावर ऑपरेशन करण्यासाठी डीडीएल कमांड वापरल्या जातात. दुसरा टाइप कोणता द्यायचा? डीएमएल. डीएमएल कोणत्या कमांड येतात? इन्सर्ट, अपडेट, डिलीट. बरोबर. तर ह्या सगळ्या कमांड आहे ना डीएमएलच्या, आपण कशावर वापरतो? टेबलवर नाही, टेबल मधल्या डेटावर जर आपल्याला काही ऑपरेशन करायचे असेल तर त्या केसमध्ये आपण इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट ह्या कमांड वापरतो. त्यापैकी आपण बघत होतो क्रिएट आणि अल्टर टेबल. आता आपल्या 2 कमांड कंप्लीट झालेल्या आहे. आता आपल्या पुढच्या 3 कमांड बघायचे आहे, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम. तर त्यासाठी आपण एक बेसिक्स आपला जो टेबल आहे जो आपण तयार केलेला आहे तोच इथे एक्झाम्पल साठी घेऊ. आपल्याकडे होते एस आय डी, एस नेम आणि ऍड्रेस. हा स्टुडंट टेबल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनवला आहे. बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे की इन केस माझी अशी रिक्वायरमेंट असते की मला हा टेबल, स्टुडंट टेबल पूर्ण टेबलच नकोय, ड्रॉप करून टाकायचा आहे, तो डिलीट झाला पाहिजे. त्या केस मध्ये आपण कोणती कमांड यूज करणार? ड्रॉप टेबल कमांड. बरोबर. ठीक आहे. म्हणजे कंडिशन काय आहे की पूर्ण डिलीटच डेटा नकोय आणि टेबल पण नकोय. त्या केस मध्ये मी कोणती कमांड वापरणार? ड्रॉप टेबल. त्याचा सिंटॅक्स कसा राहील मग? ड्रॉप टेबल, टेबल नेम. टेबलचं नेम काय? आपल्या स्टुडंट आणि सेमीकोलन. याने काय होईल? पूर्ण हा जो स्टुडंट टेबल आहे हा डेटाबेस मधून रिमूव्ह होऊन जाईल. बरोबर. आता त्याच्यानंतर बघायची आपल्याला ट्रंकेट कमांड. ट्रंकेट कमांड. ट्रंकेटने काय होतं? ट्रंकेटने कसं होतं की सपोज हा स्टुडंट टेबल आहे, आपण आता ड्रॉप नाही केलेला. बरोबर. अजून आपण ड्रॉप टेबलची कमांड एक्झिक्यूट नाही केलेली आणि आपला हा स्टुडंट टेबल आपल्या डेटाबेस मध्ये एक्झिस्ट आहे आणि याच्यामध्ये खूप सारा डेटा आहे. एस आय डी असेल, सपोज आपल्याकडे एक नाव असेल काहीतरी, असा खूप सारा डेटा आपल्या ह्या टेबल मध्ये एक्झिस्ट आहे. पण मला काय करायचं आहे? ऍट अ टाइम हा पूर्ण डेटा माझा डिलीट झाला पाहिजे, पण टेबलचं स्ट्रक्चर तसंच राहिलं पाहिजे. त्या केसमध्ये मी कोणती कमांड यूज करणार? ट्रंकेटची कमांड यूज करणार. बरोबर. त्याचा सिंटॅक्स कसा येईल मग? ट्रंकेट टेबल, टेबल नेम स्टुडंट. बरोबर. या कमांडने काय होऊन जाईल? याच्यातला पूर्ण डेटा हा रिमूव्ह केला जाईल. पण टेबल रिमूव्ह होईल का आपला? नाही. टेबल ऍज इट इज राहील, टेबलचा स्ट्रक्चर ऍज इट इज राहील. म्हणजे आपण ह्या टेबल मध्ये परत नवीन डेटा इन्सर्ट करू शकतो. टेबल हा जसे तसा राहील, फक्त टेबल मधला डेटा रिमूव्ह केला जाईल. बरोबर. आता तिसरी कन्सेप्ट आहे आपली रिनेम. पण रिनेम कन्सेप्ट आपण थोड्या वेळाने घेऊ. त्याच्या अगोदर आपण डिलीट कन्सेप्ट घेऊ. आता डिलीट कन्सेप्ट ही डीएमएल मधली आहे, तिचा इथं काही संबंध नाही. पण इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळा काय केलं जातं की विचारलं जातं डिफरन्स ड्रॉप, ट्रंकेट आणि डिलीट मध्ये काय डिफरन्स आहे. तर सगळ्यात पहिला डिफरन्स काय आहे? डिलीट हा डीएमएल ची कमांड आहे आणि ड्रॉप आणि ट्रंकेट हे डीडीएलच्या कमांड्स आहे. हा सगळ्यात पहिला डिफरन्स आहे. आता हा पॉईंट इथं मध्येच घेण्याचं कारण असं की आपण ड्रॉप आणि ट्रंकेट आणि डिलीट ह्या तिन्ही कन्सेप्ट मध्ये थोडी सिमिलॅरिटी आहे आणि हा डिफरन्स इंटरव्ह्यू मध्ये पण विचारला जातो. म्हणून आपण हा डिलीट हा पॉईंट आपण ह्या कन्सेप्ट मध्ये डीप मध्ये बघणारच आहोत. पण आज इंटरव्ह्यूच्या पर्सेप्शनने आपण हा पॉईंट इथं पण क्लिअर करून घेऊ की डिलीट आणि ट्रंकेट आणि ड्रॉप मध्ये काय डिफरन्स आहे. तर आपण ड्रॉप बघितलं, ट्रंकेट बघितलं, आता डिलीट बघू.
सपोज माझ्याकडं मी डेटा काही ट्रंकेट केलेला नाही स्टुडंट मधला, माझ्याकडे डेटा ऍज इट इज आहे टेबल मध्ये. हा माझा स्टुडंट टेबल आहे आणि याच्यामध्ये असा डेटा आहे. इन केस मला हा पूर्ण डेटा डिलीट करायचा असेल तर मी हा डिलीट कमांडने पण डेटा डिलीट करू शकतो. तर त्यासाठी काय कमांड लिहिणार मी, डिलीट टेबल नेम स्टुडंट. याने काय होईल, या कमांडने याच्यातला पूर्ण डेटा रिमूव्ह केला जाईल. स्टुडंट टेबल मधला पूर्ण डेटा रिमूव्ह केला जाईल. झाला रिमूव्ह. पण मग तुम्ही म्हणता की ट्रंकेटनी पण सेम होतं. ट्रंकेटनी पण काय होतं, टेबल मधला डेटा पूर्ण डिलीट केला जातो आणि डिलीट कमांडने पण स्टुडंट टेबल मधला फक्त डेटा रिमूव्ह केला जातो आणि याचं स्ट्रक्चर ऍज इट इज राहतं दोन्ही कमांड मध्ये. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, याच्यामध्ये बेसिक असा डिफरन्स आहे की ज्यावेळेस आपण ट्रंकेट कमांड यूज करतो, सगळ्यात पहिला डिफरन्स काय येईल मग याचा, ही डीडीएल कमांड आहे बरोबर, सॉरी हा डीडीएल कमांड आहे आणि ही डीएमएल कमांड आहे बरोबर. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स काय होईल की ट्रंकेट मध्ये ज्यावेळेस आपण ट्रंकेट कमांड वापरतो टेबलवर, त्यावेळेस ह्या पूर्ण टेबलवर लॉक लावला जातो आणि हा सगळा डेटा ऍट अ टाइम डिलीट केला जातो. म्हणजे काय केलं जातं, लॉक लावला जातो आणि डेटा ऍट अ टाइम डिलीट केला जातो. डेटा डिलीट ऍट अ टाइम. म्हणजे काय करणार की याला लॉक लावल्यानंतर पूर्ण डेटा एकदा सिलेक्ट करणार, पूर्ण डेटा एका 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 वेळेसच सगळा डिलीट केला जाणार. आणि डिलीट मध्ये काय होतं, डिलीट मध्ये पण डेटा डिलीटच होतो, पण ह्या टेबलवर लॉक लावला जातो आणि याच्यातला डेटा वन बाय वन डिलीट केला जातो. वन बाय वन म्हणजे कसा, एकदम एक ही रो डिलीट केली, त्याच्यानंतर ही रो डिलीट केली, त्याच्यानंतर ही तिसरी रो डिलीट केली. म्हणजे हा याच्यामध्ये काय आहे की वन बाय वन डेटा डिलीट केला जातो. वन बाय वन डेटा डिलीट केला जातो. मग हा अजून एवढाच एक बेसिक डिफरन्स नाही, तर अजून एक डिफरन्स आहे याच्यामध्ये. सपोज इन केस मध्ये माझ्याकडे अशी रिक्वायरमेंट असेल की मला याच्यामधला फक्त हीच रो डिलीट करायची, मला फक्त एकच सिंगलच रो डिलीट करायची, पूर्ण डेटा डिलीट नाही करायचा आहे. पण मी जर ट्रंकेट कमांड वापरली तर काय होऊन जाईल, पूर्ण डेटा डिलीट होऊन जाईल. मग ती फॅसिलिटी मला डिलीट कमांड मध्ये यूज करायला भेटते की मला सपोज ऍट अ टाइम फक्त एकच रो डिलीट करायची असेल तर मी ती कोणत्या कमांडने करू शकतो, डिलीट कमांडने. मग त्यासाठी काय सिंटॅक्स येईल आपल्याकडे, सेम डिलीट टेबल नेम स्टुडंट आणि त्याला आपण पुढे कंडिशन देणार वेअर SID इक्वल टू 2. याला काय समजेल मग, SID ज्याचा SID 2 आहे अशा स्टुडंट टेबल मधली एक रो डिलीट कर. मग इथं चेक करा SID 2 आहे का नाही, इथे चेक करा SID 2 आहे का आहे. मग ही रो फक्त हीच रो डिलीट होणार. मग जे काय होईल, डिलीटने आपण फक्त एक रो किंवा ऍट अ टाइम मल्टिपल रोज डिलीट करू शकतो. पूर्ण टेबल जर डिलीट नसेल करायचा, काही रोज डिलीट करायचे असेल तर त्या केस मध्ये आपण डिलीट कमांड यूज करू शकतो. पण ट्रंकेट मध्ये आपण तसं करू शकतो का, नाही. तर ट्रंकेट मध्ये आपण काय करू शकतो, ऑल डेटा वन टाइम डिलीट करू शकतो. ठीक आहे. अजून एक डिफरन्स आहे की ही जी कमांड आहे ट्रंकेट कमांड ही खूप फास्ट आहे ऍज अ कम्पेअर टू डिलीट कमांडच्या. कसं काय, पूर्ण डेटा ते ऍट अ टाइम सिलेक्ट करून पूर्ण डिलीट करून टाकणार. पण डिलीट कमांड ही स्लो आहे, कमून किती वन बाय वन रेकॉर्ड डिलीट करत चालणार आहे. त्याच्यामुळे ही डिलीट कमांडला आपण काय म्हणता येईल, ही कमांड स्लो आहे बरोबर. तर आता आपण मित्रांनो बघितलं ड्रॉप टेबल काय असतो, ट्रंकेट टेबल काय आहे आणि डिलीट टेबल काय, यांचे सिंटॅक्स पण बघितले आणि एक्झाम्पल पण बघितलं. आता आपल्याला पुढे बघायचंय आपल्या डीडीएल कमांड्स मधला पुढचा पॉइंट, रिनेम.
रिनेम टेबल मध्ये काय होतं की सपोज माझ्याकडे अशी रिक्वायरमेंट आहे की मला स्टुडंट टेबलचं नाव स्टुडंट टेबल नाही ठेवायचं, मला याचं नाव स्टुडंट डिटेल्स ठेवायचं आहे. त्या केसमध्ये काय करणार मी रिनेम टेबलचा का यूज करणार. रिनेम वरूनच कळतं की टेबलचं नाव चेंज करण्यासाठी ही कमांड यूज केली जाते. मग याचं सिंटॅक्स असेल रिनेम टेबल. आता इथं रिनेम टेबल मध्ये आपल्याला जुन्या जो टेबल असेल ना त्याचं नाव इथं द्यावं लागतं. आपल्या जुन्या टेबलचं नाव काय आहे स्टुडंट, बरोबर. आणि त्याचं नाव आपल्याला चेंज करून काय करायचं आहे स्टुडंट डिटेल्स, म्हणून ते नाव आपण कुठं देणार 2 च्या नंतर. मग इथं काय नाव आहे ना स्टुडंट अंडरस्कोर डिटेल्स, बरोबर. जसं मी सांगितलं तुम्हाला इथं स्पेस अलाउड नाहीये, एक तर तुम्ही हा डी डायरेक्ट इथं याला अटॅच करू शकता किंवा तुम्हाला याच्यामध्ये स्पेस देत असेल तर तुम्ही अंडरस्कोर वापरू शकता, बरोबर. तर आपण रिनेमची कमांड बघितली. रिनेम म्हणजे काय की टेबलचं नेम चेंज केलं जातं, जे जुनं नाव होतं ते काढून त्याला नवीन नाव असाइन केलं जातं. त्यासाठी आपण हा सिंटॅक्स बघितला. आता आपण जेवढं पण ड्रॉप ट्रंकेट आणि रिनेम हे जे बघितले सिंटॅक्स याचा आपण आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल करून बघू. आता आपण बघणार आहोत आपलं प्रॅक्टिकल फॉर ड्रॉप ट्रंकेट आणि रिनेम. त्यासाठी आपण परत आपल्या ओरॅकलच्या ॲप्लिकेशनवर जाणार आहे. ओरॅकलच्या ॲप्लिकेशनवर जाण्यासाठी आपण ब्राउझरमध्ये टाईप करणार http://localhost 8080 apex, बरोबर. इथे टाकणार आपला युजर नेम जो सगळ्यांचा कॉमन असतो सिस्टीम, आणि पासवर्ड आपण जो इन्स्टॉलेशनच्या वेळेस दिला होता तो. त्याच्यानंतर आपण जाणार SQL वर, SQL कमांड्स. आता इथे थोडं ट्रॅक करतो खाली, ओके. तर आपल्याकडं आपण पहिलेच एक टेबल बनवलेला आहे स्टुडंट डिटेल. स्टुडंट डिटेल्समध्ये काय डेटा आहे आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपण कोणती कमांड यूज करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स, बरोबर. स्टुडंट डिटेल्स सिलेक्ट करायची कमांड रन केली, ओके. आपल्याकडे याच्यामध्ये डेटा नाही आहे तर आपण काय करू, आपण डेटा इन्सर्ट करू याच्यामध्ये थोडा, ठीक आहे. इन्सर्ट इंटू स्टुडंट डिटेल्स व्हॅल्यूज, ठीक आहे. एक आता आपण डेटा का बरं इन्सर्ट करतो याच्यामध्ये, कारण की आपल्याला तो ट्रंकेट झाल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे की टेबल ट्रंकेट झाला, 1 रो इन्सर्टेड, बरोबर. आपण काय करणार आता इथं 1 रो इन्सर्ट झालेली आहे, दुसरी रो इन्सर्ट करू. बघू शकता इथं दुसरे दोन्ही पण रो इन्सर्ट झालेले आहे आपल्या, 1 रो इन्सर्टेड 1 रो इन्सर्टेड. आपण आता इथं आपलं चेक करू आपल्या टेबलमध्ये किती डेटा आहे. इथं बघा आपल्या टेबलमध्ये आता 2 डेटा दिसत आहे, 2 रो आहे, बरोबर. तर आपण ट्रंकेट कमांड कशासाठी यूज करतो की जर टेबलमधला पूर्ण डेटा रिमूव्ह करायचा असेल पण टेबलचं स्ट्रक्चर ॲज इट इज ठेवायचं असेल तर आपण ट्रंकेट टेबल कमांड यूज करणार. सिंटॅक्स काय यायचं आता आपल्याकडं ट्रंकेट टेबल नेम. आपल्या टेबलचं नाव काय आहे स्टुडंट डिटेल्स, बरोबर. ठीक आहे. आता आपण चेक करू आपला डेटा सर्व रिमूव्ह होतो का इथून. ही कमांड सिलेक्ट केली आणि इथं रन बटनावर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता टेबल ट्रंकेटेड, आपला टेबल सक्सेसफुली ट्रंकेट झालेला आहे. आपण सिलेक्ट करून बघू झाला आहे का, ओके. तर टेबल ट्रंकेट झालेला आहे, नो त्याच्यामध्ये काहीच डेटा नाही. इथं बघू शकता तुम्ही नो डेटा फाउंड आलेलं आहे. पण टेबल जर टेबल डिलीट झाला का नाही आपण कसं चेक करणार, डिस्क्राईब स्टुडंट डिटेल्स आणि सिलेक्ट केली कमांड, रन बटनावर क्लिक केलं. इथं बघू शकता आपला टेबल ॲज इट इज आहे स्टुडंट डिटेल्स
SID नेम आणि ॲड्रेस. ओके. तर आता आपण ट्रंकेट टेबल ही कमांड बघितली. आता आपल्याला नेक्स्ट कमांड बघायची आहे आपली रिनेम टेबल. सिंटॅक्स काय त्याचा? रिनेम ओल्ड टेबलचं नाव. ओल्ड टेबलचं नाव काय आपल्या? स्टुडंट डिटेल्स. बरोबर. मग इथं आलो आपण टाईप केलं स्टुडंट डिटेल्स बरोबर 2. आता इथं न्यू टेबलचं नाव द्यायचं आपल्याला. म्हणजे आता हे टेबलचं रिनेम करून काय करायचं? नवीन नाव काय द्यायचं आहे टेबलला. तर काय देणार आपण नवीन टेबलला नाव? स्टुडंट डेटा. ठीक आहे. डेटा देऊन टाकू. परत ही क्युरी आपण सिलेक्ट केली. ही कमांड सिलेक्ट केली. प्लस आलं आहे का? ओके. ही सिलेक्ट केली आणि आता रन बटनावर क्लिक केलं तर स्टेटमेंट प्रोसीड म्हणजे आपल्या टेबलचं नाव काय झालं आहे आता? स्टुडंट डेटा. तर आपण स्टुडंट डिटेल्सनी जर रेकॉर्ड फेच करायला गेलो तर आपल्याला काही भेटेल का? एरर येईल. कारण की स्टुडंट डिटेल्स हे बा टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. का बरं? कारण की टेबलचं नाव काय झालेलं आहे आता? स्टुडंट डेटा झालेलं आहे. बरोबर. मग आपण इथून स्टुडंट डिटेल्स काढून आता इथं काय टाकणार आपण? स्टुडंट अंडरस्कोर डेटा. आता फाइंड आउट होईल काही. परत सिलेक्ट केली क्युरी आणि रन एक्झिक्यूट केली. ओके. नो डेटा फाउंड. पण टेबल एक्झिस्ट आहे. बरोबर. आता एक्झिस्ट आहे का नाही बघण्यासाठी आपण काय करणार? परत DESC स्टुडंट डेटा सिलेक्ट केली कमांड एक्झिक्यूट केली. हे बघू शकता आपल्या टेबलचं नाव चेंज झालेलं आहे स्टुडंट डेटा आणि कॉलम ॲज इट इज आहे. आता ठीक आहे. आता आपण 2 कमांड बघितल्या ट्रंकेट आणि रिनेम. आता आपली लास्ट कमांड आपल्याला बघायची आहे ड्रॉप. ड्रॉपने काय होतं? ड्रॉप कमांडने पूर्ण टेबल रिमूव्ह होऊन जातो. टेबलमधला डेटा रिमूव्ह होतो आणि टेबल पण रिमूव्ह होतो. त्यासाठी आपण चेक करू आता की आता आपल्या टेबलला आपण चेक केला आपल्याकडे स्टुडंट डेटा नावाचा टेबल एक्झिस्ट आहे. तर तो ड्रॉप करून बघू आपण. ड्रॉप टेबल नेम. आता आपल्या टेबलचं नाव काय आहे? स्टुडंट डेटा. सिलेक्ट केली आणि रन बटनावर क्लिक केलं. ओके. SQL स्टेटमेंट रनिंग. ओके. टेबल ड्रॉप सक्सेसफुली. आपला टेबल ड्रॉप झालेला आहे. जर आता आपण इथं चेक केलं DESC स्टुडंट अंडरस्कोर डेटा तर इथं काय येणार? हा टेबल आता ड्रॉप झालेला आहे. त्याच्यामुळं एरर इन टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट अशी. ओके. ऑब्जेक्ट टू बी डिस्क्राईब कुड नॉट बी फाउंड म्हणजे याला हा टेबल फाउंड नाही झालेला. ओके. हा टेबल याला फाउंड नाही झाला. ठीक आहे.